मराठी रंगभूमीच्या विस्तीर्ण आकाशात अनेक तेजस्वी तारे उगवले आणि मावळले, पण काही तारे आपल्या अलौकिक तेजाने आणि दमदार अस्तित्वाने कायमस्वरूपी स्मरणात राहतात. लालन सारंग हे असेच एक दैदिप्यमान नाव. आज त्यांच्या जयंती दिनी आपण केवळ एका अभिनेत्रीला आदरांजली वाहत नाही, तर एका अशा कलासक्त व्यक्तिमत्वाला वंदन करत आहोत ज्यांनी स्वतःच्या अभिनय सामर्थ्याने मराठी नाट्य चित्रपट सृष्टीला एक वेगळी आणि सशक्त ओळख निर्माण करून दिली. नमस्कार मंडळी, नाट्यविश्वास पुणे या चॅनलमध्ये तुमचे सहर्ष स्वागत आहे. दिवंगत मराठी अभिनेत्री लालन सारंग यांना त्यांच्या जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन. आज त्यांच्या जयंतीनिमित्त आपण त्यांच्या अद्वितीय अभिनय कारकिर्दीवर प्रकाश टाकत त्यांना मानवंदना अर्पण करणार आहोत. लालन पांगणकर म्हणून गोव्याच्या भूमीत 26 डिसेंबर 1938 रोजी जन्माला आलेल्या लालन सारंग यांचा अभिनय क्षेत्राशी कोणताही कौटुंबिक संबंध नव्हता. त्यांचे बालपण आणि प्राथमिक शिक्षण मुंबईतील राममोहन शाळेत झाले. नाट्य किंवा अभिनयाचा कसलाही वारसा नसताना त्यांच्यातील कलेची ओढ त्यांना स्वस्थ बसू देत नव्हती. मुंबई कामगार आयुक्त कार्यालयात नोकरी करत असतानाच त्यांनी सिद्धार्थ महाविद्यालयातून आपले महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण केले. हा त्यांच्यातील जिद्द आणि परिश्रमाचा पहिला दाखला होता. 1964 साली त्यांचे लग्न प्रख्यात नाट्य दिग्दर्शक आणि अभिनेते कमलाकर सारंग यांच्याशी झाले आणि हे वैवाहिक बंधन त्यांच्या कला जीवनासाठी जणू एक वरदानच ठरले. कमलाकर सारंग यांच्या पत्नी म्हणून तसेच राकेश सारंग या चित्रपट दिग्दर्शकाच्या मातोश्री म्हणून त्यांनी आपले वैयक्तिक आयुष्य आणि व्यावसायिक कारकीर्द अत्यंत सामर्थ्यपणे सांभाळली. लालन सारंग यांच्या कारकिर्दीचा गाभा म्हणजे मराठी रंगभूमी. त्यांनी मराठी, हिंदी आणि गुजराती अशा तिन्ही भाषातील नाट्य निर्मितीत आणि अभिनयात आपला ठसा उमटवला. त्यांची नाट्य कारकीर्द केवळ लांबलचकच नाही, तर विविध रंगी आणि अत्यंत आव्हानात्मक पात्रांनी समृद्ध आहे. त्यांनी अनेक नाटकांमध्ये अभिनय केला, पण विजय तेंडुलकर लिखित आणि त्यांचे पती कमलाकर सारंग दिग्दर्शित सखाराम बाईंडर या नाटकातील त्यांची चंपा ही भूमिका त्यांच्या संपूर्ण आयुष्याची ओळख बनली. चंपाचे बंडखोर, राकट आणि आतून हळवे व्यक्तिमत्व लालनबाईंनी इतके प्रभावीपणे उभे केले की मराठी रंगभूमीवरील स्त्री पात्रांची परिभाषाच बदलून गेली. हे नाटक तात्कालीन सामाजिक रूढींवर प्रश्नचिन्ह उभे करणारे होते, त्यामुळे ते खूप वादग्रस्तही ठरले. पण याच भूमिकेने लालन सारंग यांना नाट्यसृष्टीत अजरामर केले. याशिवाय गिधाडेमधील माणेक, कमलामधील सरिता, आक्रोशमधील वनिता आणि उंबरठ्यावर माप ठेवले मधील त्यांची भूमिका विशेष गाजल्या. त्यांनी साकारलेल्या प्रत्येक पात्रात एक सखोल मानवी वास्तव आणि जीवघेणा संघर्ष होता. रथचक्र या नाटकातील त्यांनी केलेली तीची भूमिका आणि त्याचे दूरचित्रवाणीवरील रूपांतरणही खूप लोकप्रिय ठरले. त्यांनी केवळ अभिनयच नाही, तर कालचक्रसारख्या नाटकांचे दिग्दर्शन आणि निर्मिती करून रंगभूमीच्या पडद्यामागील जबाबदारीही लीलया पेलली. लालन सारंग यांनी आपल्या कारकिर्दीत एकूण 25हून अधिक नाटके आणि मोजक्या पण सशक्त चित्रपटांमध्ये काम केले. नाट्य क्षेत्रातील त्यांच्या दैदिप्यमान यशानंतर त्यांनी चित्रपट सृष्टीतही पदार्पण केले. त्यांनी काम केलेल्या चित्रपटांची संख्या फार मोठी नसली तरी त्यांची गुणवत्ता वाखाणण्याजोगी होती. सामना 1975 आणि हा खेळ सावल्यांचा 1976 यांसारख्या चित्रपटांमध्ये त्यांनी श्रीराम लागू आणि निळू फुले यांसारख्या दिग्गजांसोबत काम करून आपल्या अभिनयाची उंची सिद्ध केली. अभिनयाव्यतिरिक्त त्यांचे व्यक्तिमत्व बहुआयामी होते. लालन सारंग या उत्कृष्ट अभिनेत्री असण्यासोबतच उत्तम लेखिका आणि खवय्ये होत्या. त्यांच्या लेखणीतून नाटकांमागील नाट्य हे आत्मचरित्रात्मक, मी आणि माझ्या भूमिका, जगले जशी आणि बहारदार किस्से आणि चटकदार पाककृती यांसारखी पुस्तके साकारली. विशेष म्हणजे त्यांनी पुण्यात टिळक रस्त्यावर मासेमारी नावाचे सी फूड रेस्टॉरंट चालवले होते. यावरून त्यांची खाद्य संस्कृतीबद्दलची आवड आणि उद्योजकीय वृत्ती दिसून येते. त्यांच्या जीवनातील हे विविध पैलू दर्शवतात की त्या केवळ कॅमेरा किंवा रंगमंचापुरत्या मर्यादित नव्हत्या, तर जीवनाच्या प्रत्येक क्षेत्रात त्यांनी आपला ठसा उमटवला. लालन सारंग यांच्या समर्पित कार्यासाठी त्यांना अनेक प्रतिष्ठित पुरस्कारांनी गौरवण्यात आले. त्यांच्या अभिनयाच्या सामर्थ्याची आणि योगदानाची ही अधिकृत पोचपावती होती. 2017 साली त्यांना अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेच्या कोथरूड शाखेतर्फे जीवन गौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. याशिवाय 2011 मध्ये त्यांना गाडगे महाराज प्रतिष्ठानचा गृहिणी सचिव पुरस्कार प्राप्त झाला होता, जो त्यांच्या बहुआयामी व्यक्तिमत्वाची साक्ष देतो. पिंपरी चिंचवडच्या कलोत्सव सांस्कृतिक संस्थेचा कलगौरव पुरस्कार देखील त्यांना मिळाला होता. तसेच कोकणातील कणकवली येथे आयोजित 87व्या अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलनाच्या अध्यक्षपदी त्यांची निवड होणे हा त्यांच्या नाट्य क्षेत्रातील सर्वोच्च स्थानाचा सन्मान होता.
मराठी कलेची ही महान साधिका लालन सारंग यांनी वयाच्या 79व्या वर्षी म्हणजेच 9 नोव्हेंबर 2018 रोजी पुणे येथे अखेरचा श्वास घेतला. पुण्यातील जोशी हॉस्पिटलमध्ये वृद्धापकाळाने त्यांचे निधन झाले. त्यांच्या निधनाने मराठी रंगभूमी आणि चित्रपटसृष्टीवर शोककळा पसरली. तर मंडळी, आजच्या पुरता एवढंच. आम्हाला आशा आहे की तुम्हाला आमचा हा पॉडकास्ट अवश्य आवडला असेल. आवडला असल्यास लाईक व शेअर करायला विसरू नका व खाली दिलेल्या कमेंट बॉक्समध्ये आपले मत व विचार मांडण्यास अजिबात संकोच करू नका. नाट्यविश्वास पुणेच्या पुढील अपडेट जाणून घेण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. धन्यवाद.